तर शैक्षणिक पात्रतेमधला हा झाला एक मुद्दा. आता या शैक्षणिक पात्रतेच्या व्यतिरिक्त आणखी एक पात्रता त्या ठिकाणी आहे, ती म्हणजे तुम्हाला संगणक हाताळणी परीक्षा जी काय आहे ती सुद्धा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजेच MSCIT ज्याला म्हणतो आपण, तर ही MSCITची परीक्षासुद्धा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. कारण या पदासाठीचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज भरत असताना MSCITचं प्रमाणपत्र तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्याबरोबरच आणखी एक पात्रता याच्यामध्ये आहे, ते म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग लायसन, ज्याला आपण वाहन चालवण्याचा परवाना असं म्हणतो. तर हे ड्रायव्हिंग लायसन विशेषतः LMV हे ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. लाईट मोटर व्हेकल हे ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ते सुरुवातीला त्याची आवश्यकता नाही, परंतु समजा या पदासाठी तुम्ही पात्र झालात, तुमची नियुक्ती झाली, तर नियुक्ती झाल्याच्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला हा वाहन परवाना त्या ठिकाणी मिळवणं आवश्यक आहे. अन्यथा तुमची नियुक्ती किंवा तुमची निवड ही रद्द केली जाते.